नमस्कार. नेहमीच येतो पावसाळा ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे. नवीन वर्ष देखील रोजच दरवर्षी येताना दिसतं. तर त्या नवीन वर्षामध्ये सर्वजण आपण नवीन वर्षाची उत्कंठतेने वाट पाहत असतो. या नवीन वर्षामध्ये आपल्यासमोर काय-काय गोष्टी करायच्या आहेत, याचे प्लॅनिंग देखील करतो. आणि त्याचबरोबर भविष्याची किंवा वार्षिक राशी भविष्याची देखील सर्वांना उत्सुकतेने वाट बघत असतो. तर त्या दृष्टीने हे वर्ष आपल्याला कसं जाईल ते आपण आता पाहूया. तर लवकरच हा इंग्रजी महिना 2026 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. मागील वर्षी 2025 हे साल 9 अंक या आकड्यावर आधारित होते आणि अंकशास्त्रानुसार मंगळाचा अंमलाखाली हे वर्ष आलेले होते. अंकशास्त्रानुसार मंगळ हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही पद्धतीची फळे आपल्याला देताना दिसतो. तर तशी पॉझिटिव्ह म्हणजे धन आणि ऋण अशी दोन्ही फळे आपल्याला अनुभवास नक्कीच आलेली आहेत. राज्यात येणाऱ्या आकस्मिक घटना, अवेळी येणारा पाऊस, जाळपोळ, सर्वात मोठा या मागच्या वर्षी घडलेला जो ॲक्सिडेंट आहे, बॉम्ब सदृश्य स्फोटक घटना, जाळपोळ, जातीयवादी दंगली, भांडण, अपघात या गोष्टी, राजकीय उहापोह या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्याच आहेत. मोठमोठ्या नेत्यांच्या तसेच जुन्या वयोवृद्ध कलाकारांचा मृत्यू देखील आपण मागील वर्षामध्ये पाहिलेले आहे. तर यावर्षी अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष कसे जाईल याची सर्वांना उत्कंठा ही लागून राहिलेलीच आहे. तर त्याबद्दल आज आपण थोडी माहिती घेऊया. नमस्कार. मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे, कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यावर आपले सहर्ष स्वागत करते. 2026 या पूर्ण अंकाची बेरीज ही एक आकडा येते आणि एक आकडा हा रवीच्या अंमलाखाली येताना दिसतो. रवी म्हणजे काय? तर रवी म्हणजे आत्मा आहे. रवी म्हणजे आपल्या सर्व पृथ्वीला प्रकाश देणारा ग्रह समजला जातो. रवी उष्णता देतो. रवी अन्नधान्याची निर्मिती करतो. म्हणून रवी हा सूर्य हा आपल्याला महत्त्वाचा आहेच. तर रवी म्हणजे कोण आहे? तर रवी म्हणजे सत्ता आहे. रवी म्हणजे अधिकार आहे. रवी म्हणजे मान-प्रतिष्ठा आहे. रवी म्हणजे राजकारण आहे. या सर्व दृष्टीने बरी-वाईट फळे या वर्षामध्ये आपल्याला अनुभवास येणारच आहेत. तर भरभक्कम आत्मविश्वास, कर्तृत्व आणि प्रगतीपथावर असणारे हे वर्ष सर्वांना निश्चितच चांगले जाईल आणि सर्वांना चांगल्या पद्धतीचे लाभ मिळतील असे म्हणायला काहीच हरकत नाही. जुन्या अडचणी, अडथळे, अडगळी या मागे टाकून आपण या नवीन स्पर्धात्मक वर्षामध्ये नक्कीच प्रवेश करणार आहे आणि नवीन आत्मविश्वास हा आपल्याकडे जरूर येणार आहे आणि तो वाढणार आहे. मूलांक अंक 1 हा रवीचा अंक समजला जातो. नवीन सुरुवात, नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रगती दर्शविणारे हे 2026 वर्ष आपल्याला निश्चितच सर्वांना चांगले लाभदायक जाणार आहे. नवीन काम म्हणा, शिक्षण म्हणा किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने हे उत्तम वर्ष आपल्याला जाणार आहे. जुन्या अडचणी मागे टाकून पुढे जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपला आत्मविश्वास वाढणार आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद देखील वाढेल. नेतृत्व गुण देखील विकसित होतील. करिअर आणि शिक्षण याचा विचार करता स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा त्याचा अभ्यास म्हणा, नवीन कौशल्य काहीतरी शिकण्यासाठी हे वर्ष सर्वांना निश्चितच लाभदायक जाणार आहे. आणि हे यश कधी मिळणार आहे? तर तुम्ही त्या दृष्टीने मेहनत कराल, तर तुम्हाला यश हे पदरात पडणार आहे. काळजी घ्यायची यावर्षी ती कोणत्या गोष्टीची? तर अहंकार टाळायचा. घाई-घाईमध्ये कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीत. संयम ठेवला तर निश्चितच तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहेत. नाती आणि सामाजिक जीवन हे व्यवस्थित आपल्याला सांभाळता आले, तर निश्चितच चांगले लाभ आहेत. स्वतःच्या मतावर ठाम राहायला थोडंसं शिकायला हवं. इतरांचे मत देखील ऐकायला हवं. संवाद सुधारल्यास नातीही मजबूत होतीलच. आता राहिले आरोग्य. आरोग्याचा मात्र प्रत्येकाने विचार करायला हवा.
मानसिक ताणतणाव टाळायला हवेत. नियमित दिनचर्या आरंभ करायला हवी. व्यायाम, योग्य आहार हे सर्व आपण नक्कीच पाळणार आहोत. थोडक्यात काय आहे तर 2026 याची नवीन सुरुवात, यशाचे पर्व असं म्हणून आपण साजरे करणार आहे. संयम, मेहनत आणि नम्रता ठेवली तरच पूर्ण फायदा आपल्याला मिळणार आहे. अशा या नवीन वर्षाची सुरुवात निश्चितच मोठ्या आत्मविश्वासाने आपण केलेली आहे आणि तितक्याच प्रेमाने, संयमाने 2026 वर्षाला आपण सामोरे जाणार आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना निश्चितच चांगले लाभ यावर्षी मिळणार आहेत. रवी सर्व दृष्टीने चांगली फळे देणार आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी चांगला आहे, त्यांना निश्चितच चांगली फळे मिळणार आहेत. रवीचे जे जे काही मित्र ग्रह आहे, तर ते कोण? तर मंगळ रवीचा मित्र आहे. मंगळाच्या राशी म्हणजे मेष आणि वृश्चिक या राशींना निश्चितच रवीची अपेक्षित फळेही मिळणार आहेत. त्याचबरोबर शनीच्या राशी आहे, ज्याला रवी हा शत्रू मानतो, जसे की कुंभ राशी आहे, मकर राशी आहे, यांनी निश्चितच सांभाळायला हवे. यांना संघर्षातून यश हे मिळवायला लागणार आहे. त्यामुळे निश्चितच रवीचे हे वर्ष थोडीशी अडथळ्याची शर्यत पार करायला लावणार आहे आणि त्यातून आपल्याला यश देणार आहे. ग्रहांचा विचार करता साधारण कुंभ राशीमध्ये हा राहू आहे आणि पुढील वर्षी डिसेंबर पर्यंत तो कुंभ राशीमध्येच राहणार आहे. राहू केतू तुमच्या पत्रिकेमध्ये कुठल्या स्थानामध्ये आहे त्यानुसार आपलं भविष्य हे आपल्याला समजतं. मंगळ हा देखील पापग्रह आहे. मंगळाला घाबरायचं का? तर नाही. मंगळ हा पराक्रमाला वाव देतो. त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये तो मंगळ कुठे आहे हे पहा आणि त्याची गोचर परिस्थिती पहा. म्हणजे तो कोणत्या राशीमध्ये गोचरीने येणार आहे ते पहा आणि त्यानुसार या मंगळाची फळे तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर साडेसतीचा विचार करता कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना सध्या साडेसतीचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू आहे. तर साडेसतीमध्ये कुठल्या गोष्टी करायच्या, की न्यायाने वागणे हे आपल्याला शनी शिकवतात. शनी हा कर्माचा ग्रह आहे. त्यामुळे न्यायप्रिय असणाऱ्या या शनीला व्यवस्थित जर आपण ओळखले, तर निश्चितच आपल्याला या साडेसतीचा त्रास होणार नाहीये. तर असाच आपण या वार्षिक राशी भविष्याची सगळ्यांना उत्कंठा आहे. 12 राशी आहेत मेष पासून मीन पर्यंत. तर या राशींना आपलं वार्षिक भविष्य कसं असेल, तर त्याचा आढावा मी तुम्हाला थोडक्यात